नमस्कार मित्रांनो. आपल्या चॅनेलवरती आपण नेहमीच मेंढी पालनामध्ये काय वेगवेगळे विषय निर्माण होतात किंवा काय अडचणी येतात ह्या प्रत्येक गोष्टीविषयी बोलत असतो. मग कुठलीही गोष्ट असो, मग नियोजनाविषयी असो, चाऱ्याविषयी असो किंवा हे चांगले वाईट प्रसंग आपल्याला येतात फार्ममध्ये त्याच्याविषयी बोलत असतो. तर बघा आज सकाळपासून जवळजवळ मी 6 वाजल्यापासून मित्रांनो फार्ममध्येच आहे. काय आपल्या फार्मचं आवरावरी असेल किंवा काय सगळ्या गोष्टी असतील. तर बघा प्रत्येकाला आपण व्हिडिओमध्ये आपण पाहतो शेळी पालन असू दे, मेंढी पालन असू दे. तर ह्या प्रत्येक गोष्टी आपल्याला पाहायला खरंच मोबाईलवरती चांगल्या वाटतात. आणि प्रत्यक्षात जर पाहायला गेलं किंवा प्रत्यक्षात आपण हे नियोजन करताना खूप मित्रांनो एवढ्या सोप्या गोष्टी नाही आहेत. कारण नारी सुवर्ण मेंढीचा विचार जर करायला आपण गेलो तर आता आज आपली मेंढी थोड्या वेळापूर्वी वेलेली आहे. तर हिला 4 पिल्लं झाली. आणि विषय असा होतोय मेंढी आपली अनुभवी आहे, सगळं आहे, पण पिल्ल्यांना जवळ घेत नाही किंवा अशात आपण त्यांना एका कप्प्यामध्ये टाकलं. मग असं जरा थोडं 1-2 दिवस चालतंय. मग 2 दिवस चालतंय का 3 दिवस चालतंय मी सांगू शकत नाही. जवळजवळ 2 तास 1.5 तास झालं पिल्लं तिच्यासोबत आहे. मस्त 4 पिल्लं झाली. पण ती सुराला लागाय मित्रांनो, जोपर्यंत सुराला लागत नाही तोपर्यंत आज आपण गाईचं दूध असेल किंवा काय प्रत्येक गोष्टीला म्हणजे आपणच त्यांना त्याचं संगोपन करावं लागणार आहे. नेहमीच मी प्रत्येक त्याला करत असतो. पण आता हे काय मला नवीन नाही आहे. काय मला सांगायचं या व्हिडिओच्या माध्यमातून की जेवढं ही नारीवरनं पिल्लं जास्त होते ती गोष्ट आपल्याला आवडते. पण ही पिल्लं संगोपन करत असताना मित्रांनो खूप त्रास आहे. एवढं सोपी गोष्ट नाही. आता सकाळ जवळजवळ मेंढी येऊन 1 तास झाला. मेंढीला एवढी 4 पिल्लं होत असताना मित्रांनो जवळजवळ माझा पाऊण तास ते 1 तास मला गेला. त्याच्यामध्ये पहिल्यांदा पिल्लू झाल्यानंतर ती बाजूला घ्यायचं, पुसायचं. कारण मेंढी ही 4 पिल्लं होत असतात. तिचं पूर्णपणे एवढं लक्ष नसतं किंवा ती व्यवस्थित पिल्लू चाटून तिची घाण वगैरे काढत नसते. आज मी इथं त्याच्यासोबत होतो. त्यामुळे ही पिल्लं व्यवस्थित अगदी चारीच्या चारी जन्माला आली किंवा मी ती व्यवस्थित त्यांचं एक झालं की एक पुसायचं, बाजूला ठेवायचं, स्वच्छ करायचं, अशा सगळ्या गोष्टी केल्या मित्रांनो. तर असं जर आपण फार्ममध्ये वेळेत असू तरच हे सगळं सक्सेस होतंय मित्रांनो. दुसरा एक प्रसंग सांगतो ह्याच 2 दिवसातला. तर याच्यामध्ये आणखी एक मादी वेली. जवळजवळ तशा माझ्या 2 माद्या आणखी वेलेल्या आहेत. आता ही 4 पिल्लं आहेत त्याच्यामध्ये. ही 2-4 दिवसाची आहेत. तर मित्रांनो काय झालं, रात्रीची मेंढी वेल्यानंतर आपण जागेवर नसल्यामुळे त्याची जी 2 पिल्लं होती त्या नाकाची घाण निघली नाही आणि ती मेली. असं पण मित्रांनो अडचणी येतात की आपल्याला तारीख असते, आपल्याला मेंढ्यांची गाव गेलेली त्याच्यावर लक्षात येतं, पण एक्झॅक्टली बाबा आजच यायला पाहिजे असं एकदम लक्षात येत नाही. किंवा रात्रीची ही मेंढी जर वेली आणि आपण जर तिथं नसू तर मित्रांनो अशा गोष्टी होतात. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करत असताना, मेंढी पालन करत असताना ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. बरेच लोक व्हिडिओच्या माध्यमातून सांगतात की काय नाही, मेंढी वेली की तिचं तिचं ती पिल्लू जतन करते किंवा पिल्लं तिचं ती रात्रीची कवा पण आमच्या मेंढ्या येतात, ती पिल्लं व्यवस्थित असतात. मित्रांनो ज्यांच्या 2 पिल्लं होते किंवा काय म्हणजे कसं जरी असलं तर पण मी आता जवळजवळ 2-3 वर्ष झाले याच्यामध्ये. पण किती जरी मेंढ्या माझ्या त्या जवळजवळ तिसऱ्या येताच्या तिसऱ्यांदा वेल्या त्या म्हणा, पण अनुभवी आहे त्या मेंढ्या सगळं आहे. पण तरी सुद्धा मित्रांनो ह्या सगळ्या अडचणी येतात. कारण काय होतं, मेंढीला ज्यावेळेस कळा सुटतात किंवा ती 4 पिल्लं होताना ती काही लगेच होत नाहीत किंवा काय, त्यामुळं एक होत असताना ती दुसऱ्या पिल्ल्याच्या होताना हे सगळ्याला अर्धा पाऊण तास 1 तास पण जातो. याच्यामध्ये काय होतं, आपण जर तिथं नसू तर ही सगळं तिला या मेंढीला शक्य होत नाही पिल्ल्यांकडे लक्ष द्यायला. त्यावेळेस अशा प्रकारे जरा जास्त मरतणूक ह्या मेंढी पालनामध्ये राहते. तर मित्रांनो आपण वरवरचं कुठली गोष्ट मी दाखवत नाही किंवा मी ती सांगत नाही. कारण जी खरी गोष्ट आहे तीच माझा दाखवण्याचा प्रयत्न असतो. कुणी काही म्हणलं तरी चालेल, पण ह्याच्यामध्ये नवीन करणाऱ्या लोकांना ही सोपी गोष्ट वाटते तेवढी नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत.
तर आज ह्या सगळ्या गोष्टी करत असताना, हे सगळं नियोजन लावत असताना, पिल्लं आता ही तुम्हाला व्हिडिओमध्ये ही सगळी दिसते. ही सगळी जी माझी घरची पिल्लं आहेत. तर आज ही पिल्लं 4-4 मधली आहेत, 3-3 एकही ह्यातलं 1-2 झालेलं नाही. अशी एखादी जर घटना घडली, मरतुनक वगैरे झालं, मेंढी वेताना आपण जाग्यावर नसू, तर प्रॉब्लेम होतो. तर अशा वेळेसच आपल्यात काही मरतुनक झाली असेल तर. आणि दुसरी गोष्ट ह्या वर्षी उन्हाळ्याचा एक प्रॉब्लेम असा झाला, की इतका उन्हाळा होता, जवळजवळ माझ्या 2-3 वेतात मला काही त्रास जाणवला. पण ह्या उन्हाळ्यात जवळजवळ माझ्या मेंढ्यांच्या लॉटमधला ज्या उन्हाळ्यात वेलेल्या मेंढ्या होत्या त्यांची बरीचशीच पिल्लं मित्रांनो म्हणजे काय दगावली किंवा काय त्यांची वाढ म्हणावी अशी झाली नाही. कारण त्यांचं ती उष्णतेमुळे काय लवकर मेंढ्या वेल्या, त्यांना दूध व्यवस्थित आलं नाही. त्यात काही मेंढ्या माझ्या पहिलारू होत्या किंवा म्हणजे सगळंच नवीन होतं. त्याच्यामुळे थोड्या काय अडचणी आल्या. तर मित्रांनो ह्या थोड्याशा तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या गोष्टी सगळ्या शेअर करतोय. तर कशासाठी? तर बाबा ह्या अडचणी आहेत त्या तुम्हाला समजल्या पाहिजेत किंवा ह्या अडचणीचा विचार करून तुम्ही कुठलीही गोष्ट करा. मी काही तुम्हाला भीती घालत नाही किंवा काय. पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजेत. आता बघा आज इकडं जवळजवळ मी 40-50 मेंढ्या म्हणजे बारीक लहान मोठी ही सगळं बघत असताना आता इकडं माझ्या शेळ्या ह्या दिवसामध्ये माझ्या शेळ्या आणि मेंढ्या ह्या ज्या आता वेळाला झाल्यात अजून माझ्या 2-3 मेंढ्या येणार आहेत. तर बघा आता इकडे एक शेळी यान द्यायला लागली. आज मी सकाळपासून बघा जेवायला फक्त घरी गेलोय तर मी इथंच आहे. आज मला मागल्या 2 दिवसात जी माझी रात्रीची मेंढी व्याली आणि त्यात पिल्लं माझी ती नाकाची घाण निघली नाही त्यामुळे दगावली. इतका शहाणा झालो मी एका दिवसात दुसऱ्या दिवशी मी फार्ममध्ये माझ्या सगळीकडे कॅमेरा बसवलं. का? तर रात्रीचं आपल्याला घरातून बघता आलं पाहिजे. बाबा मी काय करतो आता ज्या तारखा आलेल्या आहेत, काही शेळ्या मेंढ्या व्याल झाल्यात तर प्रत्येक अर्ध्या तासानं मोबाईलमध्ये सीसीटीव्ही बघायचंच बाबा कुठली शेळी व्यायला लागली का मेंढी. असं जवळजवळ मित्रांनो मी 3 दिवस झाला असा खडा जागा आहे. प्रत्येक तासानं दिवसा असो संध्याकाळ असो बघतोय तेव्हा ते ही सगळं यश दिसतंय या किंवा हे सगळं व्यवस्थित झालेलं दिसतंय मित्रांनो. ह्या धंद्यात जरा सुद्धा मित्रांनो थोड्या वेळानं बघू किंवा सकाळ बघू अशा गोष्टी होत नाही. तुम्हाला पटणार नाही. इकडे बघा आता ही पण कॅमेरा आहे तसं बहुतेक मी सगळीकडे बसवलंय. का? तर ह्या गोष्टी सोप्या झाल्या पाहिजे. आज थंडीचा पावसाचा दिवस आहे, थंडी आहे. रात्रीचा आज घरापासून इथपर्यंत येत असताना पावसात खूप अडचणी येतात. तिथं फार्ममध्ये थांबायचं म्हणलं तर थंडी वारा आहे. बरेच त्यात हे वातावरण असं आहे की लगेच आपण पावसात हे भिजल्यानंतर म्हणजे आजारी पडणं ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत त्या. बऱ्याच अडचणी आहेत त्या. तर ह्या मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे. तुम्ही करत असताना नवीन करणाऱ्या प्रत्येक लोकांना मी म्हणेन की आज तुम्ही म्हणशीला मी एखादी सर्व्हिस करतोय उगाच आपलं सर्व्हिस करत करत मी हे करीन किंवा घरातल्यांना करून देईन. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला घरच्यांना वगैरे सगळ्यांना त्या जमल्या पाहिजेत. प्रत्येक गोष्टीचं म्हणजे करायची त्यांची इच्छा असली पाहिजे. नाहीतर उगाच करायचं तर काय आहे बऱ्याचदा काय होतं मित्रांनो ह्या जनावरांमध्ये आपण जर त्यांच्यासारखं जनावरं बनून किंवा त्यांच्यासारखं मग घाण होतंय का घाण वाटते असलं म्हणून चालत नाही. या जवळजवळ या शेळ्या माझ्या सगळ्या वेळेला झाल्या. त्या 4-8 दिवसात सगळं माझी त्या मेंढ्या शेळ्या म्हणलं तर माझ्यात नाही म्हणलं तर आता 25-30 पिल्लं होईल मित्रांनो. आधीच पहिली तिकडं 10-15 आहेत. इकडं आता काय 4-8 झाली. ते आज तर 6 पिल्लं मागाशी एका तासात झाल्या. तर शेळी व्यायला झाल्या. तुम्हाला दिसते आता हिचं बघा हिचं होईस्तोवर मला इथनं हलता येत नाही. मगाशी ती मेंढी वेल्या लगेच इकडे एक शेळी वेल्या. आणि काय झालंय सगळीकडे जागा पुरी होत चालल्या. पिल्लं आहे ती कुठल्यात काय ऍडजस्ट करू सगळं. हिला बी बघा 2 पिल्लं झालीत. पिल्लांची क्वालिटी बघा. याच्यामध्ये सुद्धा हेल्दी पिल्लं आहेत. जर अशा सगळ्या गोष्टी आपण नियोजन जर केलं तर ही सगळं मित्रांनो यशस्वी होतं या किंवा आपल्याला चांगला रिझल्ट दिसतोय किंवा आपल्याला इकडं बघा इकडे सुद्धा माझी पिल्लं आहेत. ती पण लहान असल्यामुळं त्यांच्या माद्या त्या बाजूला आहेत. त्यांना ती एकत्र बाकीच्या मेंढ्या करू शकत नाही कारण या पिल्लांना पण एक टाइम पाजावं लागतंय. तर आता ह्या शेळ्यांचा लॉट आला तर शेळ्यांची पिल्लं होणार आहेत. त्यांची ठेवण्याची सोय केली पाहिजे. मग तिकडं मादे एका एका मेंढीला 4-4 पिल्लं होते. तर 2-3 मेंढ्या वेले की 10-15 पिल्लं होणार आहेत. अशा सगळ्या मित्रांनो गोष्टी आहेत ह्या सगळ्या आपल्याला आधी आपण कुठल्याच गोष्टीचं नियोजन मित्रांनो जेवढं करता येईल तेवढं मी काय अडचणी आल्या काय ते सांगतो ह्याच्यावरती नियोजन तर केलंच पाहिजे. तर तुम्हीही करा. तुम्हाला ह्या गोष्टीचं मी सांगितलेलं काहीतरी नक्कीच
त्याचा उपयोगात तुम्हाला येईलच. त्या माझ्यात ज्या अडचणी आल्या ती तुम्हाला त्याच्या अडचणी यायला नको ह्याचा प्रयत्न सांगण्याचा आहे माझा व्हिडिओच्या माध्यमातून. तसंच काय आहे, आपण जर ह्याच्यात काय होतं, रोज नवीन वेगळी काहीतरी समस्या असते किंवा नवीन रोज काहीतरी एक विषय निघतो. मग ती मेंढी व्यथा काय कधी काय होईल आणि त्याला काय आपल्याला पर्याय करता येईल की काही आपण सांगू शकत नाही. आणि प्रत्येक वेळेस व्यवस्थित मेंढ्या काय वेल्या काय झालं तर पुढच्या वेळेस ती व्यवस्थित वेल किंवा ती पिल्लं संगोपन करेल नीट असं बी नसतंय. ती असं गोष्टी घडत नाही. तर नेहमी 2-3 येतं ह्या मेंढ्याने व्यवस्थित पिल्लं सांभाळली. आजच थोडीशी त्या मेंढी जरा पिल्लं जवळ वगैरे घेत नाही. पण आज जरा तिला मी सवय लावण्याचा प्रयत्न चालाय, जरा तिची वार वगैरे पडस्तवर थोडीशी समस्या नाही, हळूहळू आता पिल्लं जायला लागली जवळ. तर ह्या सगळ्या प्रत्येक गोष्टीचा आपल्याला मित्रांनो ते ॲडजस्ट करता आल्या पाहिजे, त्याचं नियोजन करता आलं पाहिजे. आता हे बघा छोटी छोटी पिल्लं आहेत. आता आणखी एक ह्याच व्हिडिओ जोडून तुम्हाला गोष्ट सांगतो की डॉर्पर क्रॉस केल्याच्या आपल्या ह्या मादीला नारीच्या आपण डॉर्परच क्रॉस केलेला आहे. बघा ही क्रॉसची पिल्लं आहेत, 2 मादी आहेत आणि 2 नर आहेत. तर अशा प्रकारे जर डॉर्पर क्रॉस करून पण आपले 4 पिल्लं झालेले आहेत. म्हणजे काय, ज्यांनी ज्यांनी माझ्यातनं मेल खरेदी केलेले आहेत त्यांना मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, तुम्ही निर्धास्त राहा. फक्त तुमच्याकडे चांगल्या क्वालिटीच्या मेंढ्या पाहिजेत, त्यांची खाण चांगली पाहिजे. माझ्या मेल बघा क्रॉसच्या मेल पासून सुद्धा 4-4 पिल्लं झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही कुणीही माझ्यातलं क्रॉसचं नेलं तर तुम्हाला हा नारीसारखा त्याचा रिझल्ट देणार. उलट पिल्ल्यांची संख्या तर आपल्यात कमी नाहीच झाली, पण पिल्ल्यांची जी क्वालिटी आहे की ती डॉर्पर क्रॉस असल्यामुळे थोडीशी पिल्लं वजनाला चांगली आहेत किंवा हेल्दी आहे ती. हा थोडासा फरक राहतो. आणि क्रॉसमध्ये जेवढा आपल्याला रिझल्ट चांगला येतोय तेवढा प्युअर डॉर्पर आपण जास्त करायला जाईल त्यावेळेस अडचणी येतात किंवा मेंढ्या वेताना वगैरे त्रास होतो. तर ह्या क्रॉसच्या मेलकडून काय तसला प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही, कारण त्यात नारीचा त्यांना 50% क्रॉस असतो. त्याच्यामुळे तुम्हाला पिल्लंही चांगलं भेटतील, वेटगेन पण होईल आणि संख्याही पिल्लांची तुम्हाला जादा दिसेल. तर ही पिल्लं माझी 3 ते 4 दिवसाची कशी हेल्दी आहेत बघा. तर ह्याच्यामध्ये व्हाईट कलरमध्ये ती नारीचीच आहेत. हे काळा जो पॅच आलेला आहे तो हे डॉर्पर क्रॉस मधला आहे. आपण नारीकडनं भरलेल्या आहेत काय मेंढ्या आपण डॉर्परकडनं. काय आहे माझ्याकडे ज्या काय माझ्या काय आहे त्या नारीच्या, जसा नर दाखवल तशी जी काय पिल्लं पडते त्या 2-3 येताला मला पडली सारखी पिल्लं एकसारखी नारासारखी पडतायत, त्यांना मी डॉर्पर दाखवलाय. बाकीच्यांना आपण नारीचा दाखवतो, कारण आपल्याला नारी पण आपल्यात नारींची माद्या पण वाढल्या पाहिजेत आणि क्रॉसच्या पण. कारण क्रॉसला कमी वेळेत वेडगेन आहे किंवा कमी वेळेत माद्या लवकर तयार होतात, बनतात, त्यांना वेटगेन चांगला आहे. किंवा पुन्हा त्या माद्या लवकर कमी वेळेत वाढल्यामुळे आपल्याला लवकर उत्पन्नावर पण येतात. दुसरी गोष्ट त्यांना दूध पण चांगलं आहे. आणि महत्वाचं 2-3 पिल्लं होतात. 2 आता माझ्या डॉर्पर क्रॉसच्या जे पहिल्याच्यानं आपल्या घरच्या जे झालेल्या होत्या माद्या काय आता उत्पन्नावरती आलेल्या आहेत, तर त्यांना पहिल्याच वेताला आपल्याला 2-2 झालेले आहेत. आणि महत्वाचं काय, 2 पिल्लं हेल्दी होतात आणि त्यांना भरपूर दूध पुरतंय. ह्या वेताला ज्या माझ्या घरच्या माद्या तयार झालेल्या ज्या वेलेल्या आहेत त्यांना 2-2 जी पिल्लं झालेत, त्यांना मित्रांनो कसलंही गाईचं दूध पाजलेलं नाही, त्यांच्या आईच्या दुधावरती ती पिल्लं चांगली वाढलेली आहेत. कारण 2 झाल्यामुळे त्यांना दूध पुरतंय आणि क्रॉस असल्यामुळे वेटगेन चांगला आहे आणि दूध ही डॉर्परला बी दूध चांगलं असल्यामुळे क्रॉसमुळे नारी आणि डॉर्परच्या क्रॉसमुळे त्यांना दूध पण चांगलं आलंय. कास जी म्हणतो आपण ती बी चांगल्या क्वालिटीची आणि मोठवार अशी म्हणजे चांगली एखादी आपण म्हणतो ना की कासाची मेंढी असावी, अशा पद्धतीने त्यांना कासा चांगल्या क्रॉसमध्ये कास आहे आणि त्यांना दूध चांगलं आहे. महत्वाचं वाढ चांगली आहे, माद्या चांगल्या बनतात. ज्यावेळी 2ऱ्या-3ऱ्या येताची मादी होईल क्रॉसची तेव्हा चांगली तुम्हाला ती मादी आरामशीर 50 kg पातूर तुम्हाला झालेली दिसेल. नॉर्मली आपण ह्याच्यावरती चाऱ्यावरती 50-55 किलोची मादी होते, अशी एकदम चांगल्या हेल्दी माद्या होत आहेत. पण आपल्यात आता कसं सगळ्यांना वाट आहेत, कारण आपली पिल्लं आता हळूहळू आता ते गाभ जायचे मापाचे झालेत, काही गाभ गेलेत. त्यामुळे आपण 7-4 महिन्यानं आपल्यात जवळजवळ सगळ्या ह्या 25 भर तरी माद्या उत्पन्न देणाऱ्या होणार आहेत, ते येणार आहेत. त्यामुळे भरपूर आपल्याकडे पिल्लं होतील. त्यावेळेस आपण नक्की माद्या आपण आपल्या सगळ्या फॉलोअर्सना जेवढ्याने मला कॉल केले प्रत्येकांना आपण
कसं कसं कोणाचा नंबर आधी लागतोय बघून त्याला आपण देऊया, माझा प्रयत्न आहे. फक्त थोडंसं अजून आपल्याला 6 महिने काम करावं लागणार आहे. कारण अशा पद्धतीने जर चांगली क्वालिटीची पिल्लं आणि माद्या व्हायला लागल्या तर आपल्याला लवकरात लवकर तुम्हाला देता येईल. आता जवळजवळ आपल्याकडं चालू रनिंगमध्ये जी काही मादी आहेत ते जवळजवळ उत्पन्न देणाऱ्या पिल्लं देणाऱ्या आता त्या पहिल्या माझ्या 5 आणि मागणं नवीन माझ्या पहिला रो माद्या वगैरे काही वेलेल्या आहेत एक 4-5 अशा एक 10 माद्या माझ्या आता पिल्लं देणार आहेत. आणि आता ही जी बाकीची जी तुम्हाला 15 ते 20 पिल्लं दिसत आहेत ती सगळी आता गाभ जायच्या मापाची आहेत, काय अजून थोडीशी लहान आहेत. म्हणजे जवळजवळ आपल्याकडं नाही म्हटलं तर ही 10-15 आणि ती मागणं एक 10-20 असं जवळजवळ तिशी जर 30 ते 35 पण आपण राऊंड फिगर कमी जादा करून लहान मोठी सोडून थोडंफार इकडे तिकडे एक 20-25 माद्या तरी आपल्याला 6 महिन्यानंतर ती पिल्लं देणार आहे त्या. त्यामुळे आपल्याला भरपूर पिल्लं होतील. बघूया त्यात माद्या किती होत आहेत काय. मित्रांनो, पिल्लं होतात भरपूर नारीला, पिल्लं होतात पण ती पिल्लं जतन करायचं खूप अवघड आहे मित्रांनो. कारण प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेला नवीन काहीतरी समस्या असते. आपल्या ऋतूनुसार म्हणजे वेगवेगळ्या हवामानानुसार सगळ्या अडचणी येत असतात. कारण पहिल्या सुरुवातीला 2 येतं मला कसलाच प्रॉब्लेम जाणवला नाही. एकदम मी खुश होतो किंवा आताही खुशच आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण आता थोडेसं जसं वेगवेगळ्या वातावरणात बदल होतोय किंवा कधीही काय आता म्हणतोय पाऊस काळ मागल्या वेळेस जरा जास्त लागला, आता उन्हाळाच इतका लागला. सगळ्या अशा जर समस्या येतील त्यावेळेस वेगळा प्रॉब्लेम येतो. प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी घडत असते या. मग त्यावेळेस काही काही वेळेस काही वातावरण इतकी छान पिल्लं वाढतात की आपल्याला म्हणजे असं वाटतं की यायला कसला भारी म्हणजे त्यांची वाढ म्हणजे किती भारी ही मेंढी पालन आहे. काही वेळेस असं पण होतं, आता उन्हाळ्याचा अनुभव होता. पहिलं 2-3 लॉट काहीच प्रॉब्लेम नाही, इतके छान वाटलं की अरे किती वाढवावं म्हणजे तरी प्रॉब्लेम येणार नाही असं वाटायला लागलं. जास्तीत जास्त वाढवूया मग त्या ह्याच्यात लागलो. जसं संख्या वाढत गेली तसं थोडंफार प्रॉब्लेम्स पण वाढतात. आजार पण आहे, काय आहे. आपण वेळेत जर सगळ्या लशी दिल्या तर मित्रांनो आजार पण नाही आहे. याच्यामध्ये जास्त करून फक्त मेंढी पालनामध्ये एका गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपण सतत खुराकामध्ये वेगवेगळा बदल करायचा नाही. कारण जे काही तुम्ही एकदा सेट करणार आहे तुमचा खुराक त्याच्यामध्ये एकदा तुम्हाला रिझल्ट येणार आहे. त्याच्यानुसार तोच खुराक कायम असला पाहिजे. प्रत्येक वेळेस जर तुम्ही आज कोण म्हणेल की मी आज हरभऱ्याचं एखादं म्हणजे काय म्हणतो ते फुलकाट वगैरे मिळतात तिथे आणि उद्या काहीतरी सोयाबीनचंच मिळालं स्वस्तात मिळतंय किंवा शेंगदाणा पेंड स्वस्तात मिळाली म्हणून द्यायला लागलो. मी देत नव्हतो, मकाच देत होतो, पुन्हा गहूच द्यायला लागलो. असं मित्रांनो बदल करू नका. ज्या एकदा जर तुमची जर कुठलाही तुमचा जी काही खुराक तुम्ही देत असाल त्यात तुम्हाला चांगला रिझल्ट जर येत असेल तर ती कायम तीच देण्याचा प्रयत्न केला. त्यांना ती सवय कायम लागलेली असते किंवा त्या जी गोष्ट आपल्याला अनुभवानं चांगली वाटल्या, काही त्रास जाणवत नाही, तीच गोष्ट कधीही करावी. काय होतं याच्यामुळं जर आपण शेळ्यांच्यात एवढं जाणवत नाही, शेळ्यांच्यात एखादी जर गोष्ट बिघडली, काय त्यांना कमी जास्त झालं तर त्यांचं पोट बिघडतं किंवा अशा काही अडचणी येतात. पण मेंढी पालनात मित्रांनो तसं नाही, कारण त्यांचं पोट वगैरे गच्च झालं जर आपल्याला जर समजलं नाही तर बऱ्याचदा ते म्हणजे जी काही मेंढी असेल किंवा काय पिल्लू असेल ते एक्सपायर होतं, मरतं. म्हणजे जरा जरी त्यात कमी जादा झालं तर त्यांचं ते कळवून येत नाही. तसं शेळी आपण त्या त्या पद्धतीनं शेळ्यांचं म्हणजे काटक आहे शेळी. आता माझ्या अनुभवातून मला वाटतंय मेंढ्या पण खूप सगळ्या गोष्टीला काटक आहेत. आणि आजारपणाच्या बाबतीत जर विचार केला जरा जरी तिथं हलगर्जीपणा झाला तर आपल्याला ती वस्तू गमवावी लागते मित्रांनो. हा आपला अनुभव आहे, माझा वैयक्तिक अनुभव आहे. म्हणून ज्यांचा फार्म आहे, ज्यांना नवीन करताय सगळ्यांनी लगेच तुम्ही क्वांटिटी वाढवायला जाऊ नका. जे काही तुमच्याकडे आहे त्याच्यामध्ये तुम्ही चांगलं चांगलं काम करा. त्या ज्या काही तुमच्याकडे नारी सुवर्ण वगैरे मेंढ्या असतील त्यांच्यावरती चांगलं काम करून आपल्या घरच्या वस्तू कमी खर्चात बनवा आणि त्या चांगल्या जतन करा. थोडा वेळ जाऊ दे, नक्कीच तुम्हाला कधीही काय त्याच्यामध्ये अडचण येणार नाही व्यवसायामध्ये किंवा काही तुम्हाला कमीही पडणार नाही. फक्त तुम्ही तुमच्या स्वतःच्या अनुभवावरती किंवा स्वतःच्या प्रयत्नानं जे काही तुम्ही कराल. मी आता कसं प्रत्येक गोष्टीचं वेगवेगळं नवीन काहीतरी करतोय त्यांना मला फायदा होतोय. आपल्याला कमी खर्चात कसं होईल किंवा ही जनावर एवढी आपण क्वांटिटी वाढवल्यानंतर ती जतन करत असताना अडचणी आल्या किंवा काय आपण केलं ही सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी शेअर करतोय. असाच आजचा अनुभव होता. मेंढी व्याली काय झालं तर आता दुसरी एक शेळी व्याली, आता तिसरी व्यायला लागल्या. अशा सगळ्या समस्या आहेत जवळ. त्यामुळे क्वांटिटी ज्यावेळेस आपण वाढवू
किंवा जास्त आपल्याकडे संख्या असते त्यावेळेस अशा मित्रांनो पळावं लागतं. कारण आपण आज हे व्यवसाय म्हणून एक पूर्णपणे 100% ह्याला वेळ द्यायला पाहिजे. वरवरचं म्हणून आपण हे करू शकत नाही किंवा ती सक्सेस होणार नाही. कारण आज हे बघा किती येतात आज त्यात पावसाळ्याचं वातावरण आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ती वेळेत आपल्याला लशी झाल्या पाहिजेत. पावसाच्या आधीच्या काय आहेत, पावसाळ्यातल्याही सगळ्या गोष्टीवरती मित्रांनो विचार केला पाहिजे. आज एवढ्या सगळ्या क्वांटिटी असताना ह्याला खूप म्हणजे आपल्याला वेळ द्यावा लागतो. म्हणून सर्व्हिस वगैरे करणाऱ्या लोकांनी सुद्धा करत असताना ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार करा. थोडंसं आज मला सांगावंसं वाटलं बाबा हे आपल्याला समस्या जाणवत्या किंवा ह्या गोष्टी आपण करतोय त्यात ह्याच्यामध्ये या अशा अडचणी आल्या. या सगळ्या मित्रांनो मी तुम्हाला अडचणी शेअर केल्या किंवा काही नवीन गोष्टी मला अनुभवायला आल्या तुम्हाला सांगितल्या. आजचा कसा व्हिडिओ वाटला सांगा. खूप दिवस झाले व्हिडिओ मित्रांनो बनवलं नाही. अशीच आपली रानातली शेतातली कामं असतात किंवा आज गोट्यामध्ये मी दिवसभर आहे म्हणून म्हणलं वेळ आहे ह्या सगळ्या शेळ्या मेंढ्या आपल्या वेळेला झाले ते येत आहेत. थोडाफार वेळ भेटतो तर व्हिडिओ पण बनवूया. कारण त्या ताज्या ताज्या जे काय आत्ता मला अनुभव आले किंवा काय आत्ता आपल्या पुढं चाललंय बाबा ह्याचा तुम्हाला काहीतरी त्याचं म्हणजे त्यातून थोडंसं तुम्हाला काहीतरी सांगता येईल आणि तुम्हालाही त्यातून शिकायला भेटेल. हाच उद्देशाने मित्रांनो मी आज व्हिडिओ बनवलाय. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा कसा वाटला किंवा आणि तुमच्यात तुम्हाला काही वेगळं काय बाबांनो तुमचे वैयक्तिक अनुभव काय आणि तुमचे असेल तर तेही मला कमेंटच्या माध्यमातून सांगत जावा. या अशा प्रकारे बघा आजचा माझा अनुभव होता तुम्हाला शेअर केला. ती बघा शेती सुद्धा सुरुवातीला ही करत नव्हती. आज एका कप्प्यामध्ये 2 पिल्लं आपण टाकलेली आहेत. ती सुद्धा बघा चांगली सुरायला लागली. तशीच आता ही आपली मेंढी पण लागेल. आणि मित्रांनो बऱ्याचदा तुम्ही आता प्रत्येकाला ते सगळ्या गोष्टी ह्या नॉर्मलच आहेत मी काय सांगतोय ते. आणखी एक बघा शेळी किंवा मेंढी वेल्यानंतर आपण कसं गाय वेल्यानंतर त्यांना एक्झापार वगैरे पाजतो वार पडण्यासाठी. तसंच प्रत्येक शेळीला आणि प्रत्येक मेंढीला वेल्याच्या नंतर एक्झापार ही पाजलं पाहिजे. यानं काय होतं मित्रांनो त्यांची वार पडते, पूर्णपणे स्वच्छ होते. मग असं काय होतं आपण जर त्यांना असं एक्झापार वगैरे नाही दिलं तर ती वरची घाण पडत राहणे, मग ती कासाला घाण लागते, शेळी कायम मागणं घाणीनं भरलेली असते मेंढी. अशामध्ये काय होतं त्याच्यावरती माशा बसतात आणि माशा बसून तिथं हसर घातली की मग तिथं किडं पडणे, आळ्या होणं असला प्रकार होतो. आणि जर मेंढी वेल्यानंतर शेळी वेल्यानंतर त्यांना एक्झापार देऊन आपण त्यांची पिशवी जर स्वच्छ झाली किंवा त्यांची पूर्णपणे घाण पडून गेली तर पुन्हा गाभ राहताना सुद्धा अडचणी येत नाहीत किंवा शेळीला मेंढीला दूध चांगलं येतं. जोपर्यंत तिची आत घाण स्वच्छ होत नाही तोपर्यंत तिला चांगलं दूध येत नाही. म्हणून मला सांगायचा एकच उद्देश आहे. आज व्हिडिओ थांबवता माझ्या लक्षात आलं म्हणून पटकन मी तुम्हाला सांगितलं. तर ही असं जर तुम्ही एक्झापार वगैरे असं घाण पडण्याची वार पडण्याची जर औषध तुम्ही पाजत नसाल तर तुम्ही ती पाजलं पाहिजे. थोडंसं काय होतं काय वाटतं काही लोकांचा असा समज असतो काय नाही शेळी आहे त्याला काय होतंय ती वार पडते ऑटोमॅटिक थोड्या वेळाने पडत. मित्रांनो बघा तुम्ही नक्की तुम्हालाही असा अनुभव आला असेल तुम्ही एक्झापार वगैरे पाजत नसाल तर जास्त दिवस 4-8 दिवस 10 दिवस घाण पडत असते, रक्त पडत असतं, शेळीला दूध येत नाही, मेंढीला दूध येत नाही. अशा बऱ्याचशाच समस्या तुम्हाला येतील. तर ह्या कारणामुळेच आहे ती वार नाही नीट पडली, घाण नाही स्वच्छ झाली तर शेळीला मेंढीला दूध व्यवस्थित येत नाही. जोपर्यंत तिचं स्वच्छ सगळी आतली क्रिया होत नाहीये तोपर्यंत तिला दूध चांगलं येत नाही. तर तुम्हाला ही सगळं जर शेळी मेंढी वेल्यानंतर तिला चांगलं दूध आलं पाहिजे किंवा चांगलं व्यवस्थित सुरायला लागलं तर ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट तुम्ही वेलेल्या शेळ्या मेंढ्या जे काही वेगवेगळ्या कप्प्यामध्ये असतात त्या सेपरेट करून त्यांना सकाळ संध्याकाळ थोडी थोडी गोळी दिली पाहिजे. दूध चांगलं जर हवं असेल आणि तुम्हाला गाईचं दूध पाजायचं नसेल तर तुम्हाला थोडीशी चांगल्या दुधाची गोळी त्यांना थोडी तरी सकाळ संध्याकाळ जे काही तुम्ही खुराक देणार आहे त्याच्यामधून ती दिली पाहिजे. त्याच्यामुळं काय होतं शेळी मेंढी तुमची तंदुरुस्त पण राहते. वेल्यानंतर तिचं थोडीशी खराब झालेली असते किंवा तिची ताकद कमी आलेली असते तर ही सगळ्या गोष्टी भरून निघतात. तुम्हाला मिनरल मिक्सचर ही थोडंफार तिला देत हळूहळू द्यायचं म्हणजे काय होतं 2 महिन्यापर्यंत ती पूर्ण क्लिअर होते, पूर्ण तिचे ताकदीनिशी ती पुन्हा भरून निघते आणि परत ती वेळेत माजाव येते, कमी वेळेत येते आणि पुन्हा ती तिचं सायकलिंग चालू होतं. अशा प्रकारे थोडंसं बारीक सारीक गोष्टी आहेत मित्रांनो तुम्हाला माहीत पण असतील
पण मी तुम्हाला आठवण करून देतोय किंवा त्याचं नियोजन थोडंसं माझं सांगतोय. तुम्हाला नक्कीच आवडलं तर तुम्हीही त्याचा अवलंब करा आणि तुमच्या फार्ममध्ये नक्कीच त्याचा फायदा होईल. कसा व्हिडिओ वाटला सांगा. तर इथंच थांबतो. धन्यवाद.